सी 24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. भरमसाठ आलेले लाईट बिल हे तुमचा खिसा खाली करत आहे. प्रत्येक महिन्याचं बिल पाहून डोकं फिरतंय? मग काळजी करू नका, उपाय आहे आमच्याकडे. प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर 1 किलोवॅट पासून गरजेनुसार हवे तितक्या वॅटचे सोलर पॅनल्स, तेही नामांकित ब्रँड्सचे, वारी आणि अदानीमध्ये उपलब्ध. संपूर्ण गॅल्वनाइज स्ट्रक्चर, खात्रीशीर रूफटॉप इन्स्टॉलेशन, विक्रीनंतरची जबाबदार सेवा, हे आहे आमचं वचन. वाढलेल्या लाईट बिलाला पर्याय म्हणून आम्ही हे सेवा सुरू करत आहोत. लहान व्यावसायिक असो वा निवासी किंवा मोठा व्यावसायिक सोलर प्रोजेक्ट, कर्ज सुविधा उपलब्ध. सर्व राष्ट्रीयकृत बँका, श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्स. पत्ता BST कॉम्प्लेक्स, मालपाणी लॉन्सच्या समोर, शेतकी संघाच्या पेट्रोल पंपा शेजारी. मोबाईल 74 98 06 92 08 व 92 84 40 18 40. प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर. लाईट बिल कमी करा, भविष्य उजळवा. संगमनेर नगर परिषद निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी शहरामधील प्रभाग क्रमांक 1 ते 15 मध्ये नागरिकांच्या भेटी घेत प्रचाराला मोठी गती दिली आहे. या भेटीदरम्यान बोलताना विखे यांनी संगमनेर शहरामधील समस्यांची तीव्रता अधोरेखित केली. सांगायच्या इतक्या समस्या आहेत की संगमनेर पूर्णपणे समस्याग्रस्त शहर बनलंय. नागरिक प्रचंड त्रस्त झालेत. संगमनेरकरांना पहिल्यांदाच मुक्त व्यासपीठ मिळालं आहे आणि ते आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमामधनं, असं त्यांनी म्हटलं. विखे पुढे म्हणालेत की नागरिकांमध्ये बदलाची तीव्र इच्छा असून नगरपालिकेमध्ये परिवर्तन केल्यास शहर विकासाच्या दिशेनं वेगानं वाटचाल केली जाईल. मुठभर लोकांच्या फायद्यासाठी 40 वर्ष सत्ता वापरण्याचं धोरण संपलं पाहिजे. आम्ही फक्त 5 वर्ष सत्ता मागत आहोत. ही सत्ता सामान्य लोकांची असणार आहे, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान संगमनेर येथील भाजपच्या काही महिला नाराज असल्याबाबत विचारलेल्या प्रश्नावरती विखेंनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. कोणीही नाराज नाही आणि पक्षविरहित काम करणाऱ्यांवरती निश्चितच कारवाई होईल, असं सांगत त्यांनी वादाला पूर्ण विराम दिला आहे. संपूर्ण प्रचार दौऱ्यात विखेंच्या या स्फोटक विधानामुळे संगमनेरच्या राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे. आता किती समस्या आपल्याला सांगणार? समस्याग्रस्त झाले शहर आहे सगळं. नागरिक कंटाळले होते. आज त्यांना पहिल्यांदा एक मुक्त व्यासपीठ मिळालंय आणि ते आपल्या लोकप्रिय आमदारांच्या माध्यमातून ते मिळालं. त्यामुळे लोकांचा विश्वास आहे की आपण हे परिवर्तन जर केलं तर शहरामध्ये निश्चितपणे विकासाच्या दिशेने वाटचाल होईल. मुठभर लोकांचा विकास करण्याचं जे धोरण अनेक वर्ष होतं, अनेक सत्ताधारी या ठिकाणी याच वार्डात मी प्रश्न विचारतो, 2 नगराध्यक्ष होऊन गेले. समस्याचा पाडा वाचला लोकांनी. मला वाटतं, मला काही व्यक्तिगत कोणावर बोलायचं नाही, परंतु शहराच्या विकासाकरता परिवर्तन हे अटळ आहे. 40 वर्ष तुम्ही एका हाती सत्ता आपण एकाला दिली, आम्ही 5 वर्ष मागतोय. 5 वर्षात मी हे परिवर्तन निश्चितपणे करू. कारण आम्हाला काही इथं भूमाफिया तयार करायची नाहीये, रस्त्याची माफिया करायची नाहीये. इथे लोकांच्या जमिनीच्या लाटल्या गेल्या बिगर शेतीच्या खरेदीच्या नावानं, सगळ्याची मी चौकशी करणार आहे. परंतु दुर्दैवानं ही सामान्य लोकांची सत्ता नव्हती. इथं आता सामान्य लोकांची सत्ता नगरपालिकेत येणार आहे आणि त्या सामान्य लोकांचे प्रश्न आम्ही सोडवणार आहे. संगमनेर शहरामध्ये जे आरक्षण आहे आणि यावर नागरिकांनी आपल्याला समस्या मांडलेल्या आहे, यावर आपलं काय प्रत्युत्तर असणार आहे? असं माझं उत्तर द्यायचं काय प्रश्न नाहीये. आता म्हणा समस्याग्रस्त शहर झालेलं आहे. आलेल्या प्रत्येक निवेदनाची, नागरिकांनी मांडलेले प्रत्येक मागणीचा निश्चितपणे चांगला विचार होईल, सकारात्मक होईल. आरक्षण विनाकारण टाकलेले आहेत. लोकांमध्ये राजकीय दडपण निर्माण करण्यासाठी आरक्षणाचा वापर करण्यात आलेला आहे. हे अतिशय दुर्दैव आहे. निश्चित आम्ही नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करू. मैत्रीपूर्ण संबंध असल्याचं बोललेलं आहे. नोट बोलत बद्दल काही इथं राजकारणात पक्ष इथं आमचे स्पष्ट भारतीय जनता पक्ष, शिवसेनेचे आमचे उमेदवार आहेत. त्यामुळे इथं मैत्री, व्यक्तिगत मैत्रीपूर्ण संबंध प्रश्न उद्भवतो कुठं? तर काही नगराध्यक्ष, काही आपले भाजपचे पदाधिकारी महिला नाराज आहे, याच्यावर काय आपली प्रतिक्रिया असणार? कोणी नाराज नाहीये. पक्षाचा आदेश मांडण्याचे कार्यकर्ते आहेत. जे पक्षविरोधी काम करतील त्याच्यावर कारवाई होईल. शावीर शेख, सी 24 तास, संगमनेर.
डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या, मणक्याच्या, सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार. आजार पॅरालिसिस, मायग्रेन, पार्किन्सन्स, एव्हियन, अव्हस्क्युलर नेक्रोसिस, तसेच मानदुखी, कंबरदुखी, गुडघ्यांची झीज, मणका सरकणं, खांदे अडकणं, आमवात, स्पोर्ट्स इंजुरीज, सायटिका, तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं. विशेष उपचार पद्धती पंचकर्म, नाडी परीक्षा, कंपिंग थेरपी, फिजिओथेरपी, ट्रॅक्शन, ॲक्युप्रेशर, मर्मचिकित्सा, अग्निकर्म, विघ्नकर्म, तसेच ॲक्युपंक्चर, आधुनिक चिकित्सा. नमस्कार, मी डॉक्टर अमित डोले, MD आयुर्वेदा. माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट, एक्सरे युनिट, फिजिओथेरपी युनिट, जनरल वॉर्ड, स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या. तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे. आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले. मोबाईल नंबर 96 65 86 80 09 आणि 80 07 36 00 01. डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास, राजापूर रोड, ढोलेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. संपर्क 82 61 96 76 24.